नमस्कार, स्वाभिमानी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपले स्वागत। ग्रामपंचायतींवर विद्यमान सरपंचांचे प्रशासक म्हणून नियुक्ती, सरपंच परिषदेकडून शासनाचे आभार। राज्यातील ग्रामपंचायतींवर विद्यमान सरपंचांचे प्रशासक म्हणून नियुक्ती करण्याचा निर्णय शासनाने घेतल्याने सरपंच परिषदेकडून सरकारचे आभार मानण्यात आलेले आहेत। या निर्णयामुळे ग्रामपंचायतीचे दैनंदिन कामकाज सुरळीतपणे सुरू राहणार असून विकास कामांना गती मिळेल असा विश्वास सरपंच परिषदेकडून व्यक्त करण्यात आलेला आहे। दरम्यान गाव पातळीवरील प्रलंबित कामे मार्गी लावण्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा ठरणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले। शासनाने गावाच्या हिताचा विचार करून घेतलेल्या या सकारात्मक निर्णयाबद्दल सरपंच परिषदेकडून समाधान व्यक्त करीत आनंदोत्सव साजरा करण्यात आला। यावेळी अखिल भारतीय सरपंच परिषदेचे जयंत पाटील, राजेश पाटील सह सरपंच मोठ्या संख्येने या आनंद उत्सवात सहभागी झाले होते। धुळे जिल्हा अध्यक्ष राजेश पाटील, आज जी शासनाने आम्हाला सरपंचांनाच प्रशासकपदी नियुक्ती केली त्याबद्दल मी माननीय राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकास मंत्री जयकुमार भाऊ गोरे, आमचे पालकमंत्री जयकुमार रावल आणि धुळे ग्रामीणचे आमदार रामदादा यांनी सातत्याने प्रयत्न करून आणि आम्ही हा लढा गेल्या डिसेंबर 2025 पासून ही आम्ही धुळे पंचायत समिती धुळे जिल्ह्यातून सुरुवात केली होती आणि पूर्ण महाराष्ट्राला राज्य सरकारने 14,000 ग्रामपंचायतींवर प्रशासकांची नियुक्ती झाली। त्याबद्दल मी सर्व मंत्रिमंडळ, मुख्यमंत्री साहेबांचं जाहीर आभार मानतो आमच्या संघटनेकडून, सरपंचांकडून। आणि आमच्या पुढील मागण्या अशा असतील की सरपंचांना पेन्शन लागू व्हावी आणि जे स्थानिक स्वराज्य संस्थांमधून आमदार निवडले जातात त्या आमदारांच्या मतदानासाठी आम्हाला सरपंचांना, सदस्यांना हक्क हवा। या योजनेसाठी आम्ही नेहमी लढा देत राहू आणि जे कर्मचारी तुटपुंजा पगारावर काम करतात त्या कर्मचाऱ्यांचा बी आम्ही हा लढा कायमस्वरूपी पाठपुरावा करत राहू। जे लाखो रुपये शासन ग्रामपंचायतीकडून घेतं ऑपरेटरांचं, तो पगार ग्रामपंचायतीकडूनच दिला जावा अशी आम्ही शासनाला विनंती करतो। ग्रामविकास मंत्र्यांना पण हा जो निर्णय घेतला, आम्ही जसं झारखंड, राजस्थान, मध्य प्रदेश यामध्ये जसे निर्णय घेतले गेले होते आणि त्या आधारावर आम्ही पुरावे सादर केले कोर्टात आणि विदर्भातल्या सरपंचांनी ते कोर्टात याचिका दाखल केली आणि त्या याचिकेद्वारे जो महाराष्ट्र शासनाला नियम बदलायला लावला आणि त्या नियमाला अनुसरून राज्यपाल शासनाने राजपत्रित पारित केलं आणि सरपंचालाच प्रशासकपदी नियुक्ती केली, त्याबद्दल मी महाराष्ट्र शासनाचे जाहीर आभार मानतो। धन्यवाद।